माझी जी आता नुकतीच जी ट्रिप झाली नेदरलँड्स आणि जर्मनीला, तर त्याचे खूपसे व्हिडिओज काढलेले मी. पूर्ण जिकडे जायचे तिकडे व्हिडिओज काढत होते. खरंच सगळं सुंदर होतं. आणि नंतर घरी आल्यावरती पहिला आठवडा तर ॲडजस्ट व्हायला गेलं की बाबा आपण परत आलो आहे, रुटीन सगळं सुरू झालं. त्याच्यानंतर व्हिडिओ फायनली आता करण्याची वेळ आलेली की ठीक आहे, आता व्हिडिओ एडिट करूया, सगळे ते क्लिप्स घेऊन आणि पोस्ट करूया. पहिला व्हिडिओ एडिट करून त्याच्यात परत थोडेफार काही चेंजेस करून पण ना मजा येत नव्हती, म्हणून खूपच टाईम गेला. नंतर मी विचार करत राहिले की अरे हा नुसता व्हिडिओ टाकून खरंच मजा नाही येणार आहे. कारण की मला जे तिथे जाताना किंवा प्रवासात माझे जे विचार होते किंवा मी जी मजा करत होते ती प्रॉबेबली शेअर करता येणारच नाही. मला नंतर असं रिअलाईज झालं की व्हिडिओ एडिट झाला आहे. आता मी पण परत व्हिडिओ तो बघते आणि जे काही मला आठवते इथून ट्रॅव्हल करताना किंवा बस पकडताना, ट्रेन पकडताना हे असं झालेलं तसं झालेलं. सो ती मजा मी पण घेईन असं मी हा विचार करून ह्या स्टाईलमध्ये व्हिडिओ मी एडिट केला आहे. मी पण व्हिडिओ बघते तुमच्यासोबत आणि यस, खूपच लवकर निघालेले मी ॲक्च्युली. टू बी ऑनेस्ट, बर्मिंगहम इंटरनॅशनलवरून लकीली मला फ्लाईट मिळालेली जी डायरेक्ट ॲम्स्टरडॅमला जात होती. सो त्याच्यामुळे जास्त टाईम माझा सेव्ह झाला. कारण की परत लंडनवरून पकडा आणि त्याला खूप मग ट्रॅव्हलिंगला वेळ लागला असं. सो इवन इफ पहाटे, म्हणजे सकाळची होती, अगदी पहाटेची नाही, 9:30 का 9:20ची होती माझी फ्लाईट, पण घरून लवकर निघायला लागत होतं, अराऊंड 2.5 hours तरी लवकर. सो मग न्यू स्ट्रीटवरून बर्मिंगहम इंटरनॅशनलला नॉर्मल ट्रेन होती आणि बर्मिंगहम इंटरनॅशनल ट्रेन स्टेशनवरून आता हा जो व्हिडिओ आहे ते त्यांची एक ट्रेन लिंकसारखी एक ट्रेन असते जी डायरेक्ट तुम्ही पकडू शकता. मग ती डायरेक्ट जाते एअरपोर्टला. सिक्युरिटी चेक वगैरे ते सगळं झालं, लकीली लवकर झालं, असं काही प्रॉब्लेम नव्हता. त्याच्यामुळे ते सगळं झाल्यानंतर हे फायनली ड्युटी फ्रीचा एरिया असतो जो लागतो. मग थोडा वेळ बसून मी घरी फोन केला होता मम्मी पप्पांना. आता आपण एकत्र सगळे, म्हणजे भूक लागलेली, मी काही खाल्लं नव्हतं सकाळी. सो लकीली तिथूनच रॅप घेतलेला, हा चिकपी रॅप, कारण की ट्यूजडे होता. सो काही नॉनव्हेज खाता येणार नव्हतं आणि व्हेजमध्ये तेच मला थोडं बरं वाटलं. सो बसले, खाल्लं आणि एक्साइटमेंट खरंच होती, कारण की ही पहिली सोलो ट्रिप असेल. UK टू इंडिया तर खूप वेळा फिरणं म्हणजे येऊन जाऊन झालंच आहे, पण जेन्युअनली असं कुठेतरी फिरायला जावं ह्यासाठी हे पहिलंच होतं की बाबा एकटं आपण ट्रॅव्हल करतो आहे. सो लिटरली प्रत्येक मोमेंट मला असं होत होतं की मी व्हिडिओ काढू आणि कॅप्चर करू, नंतर पुढे जाऊन हेच व्हिडिओज मी बघीन असं करून. आणि ती जेन्युअन एक्साइटमेंट होती फुल ट्रॅव्हल करताना. परफेक्ट, म्हणजे काही डिले नव्हतं झालं, फ्लाईट परफेक्ट टाईमला निघालेलं. माझ्या बाजूला एक काकी बसलेल्या ज्या विंडो सीटमध्ये होत्या. सो सुरुवातीचा जे व्हिडिओ मी थोडंसं असं त्यांना जरा सांगून की मी व्हिडिओ काढते असं करून, नंतर दुसऱ्या एका मागच्या सीटवरती बसायला गेल्या, म्हणून मग मी एकटी होते. आणि हार्डली मला वाटतं 1 hour 15 minutes लागलेले आणि लगेचच पोचलेलो ॲम्स्टरडॅमला. बर्मिंगहम टू ॲम्स्टरडॅम म्हणजे असं बघायला गेलं तर थोडंच डिस्टन्स आहे, सी क्रॉस करून लगेच. हा चुटकी एक, हा बुबू जो आहे ना इकडे धावतोय, हा एका मोठ्या बुबूवरती ओरडाआरडी करण्याचा प्रयत्न करत होता मगाशी आणि आता धावतोय आणि त्याला सरळ एक टी-शर्ट घातलाय जम्पर सारखा. चला आता ट्रेन पकडायची आहे झुईकडे जायला. हे ॲम्स्टरडॅम सेंट्रल स्टेशन खूपच ऑब्व्हियसली स्वच्छ, क्लीन होतं, खूपच व्यवस्थित होतं, मेंटेन्ड होतं. ते तर म्हणजे बाहेर गेल्यावरती सगळीकडे तेच दिसतं. माझं
ह्या ट्रेन स्टेशनवरून नंतर युथेड सेंट्रलला जाताना मी ही ट्रेन पकडलेली, जी डबल डेकर ट्रेन होती, विच वॉज अमेझिंग. म्हणजे मी एवढी एक्साईट झालेले, कारण की पहिल्यांदाच डबल डेकर ट्रेन बघितली. आपण बस युजली बघतो, पण अशा ट्रेनमध्ये मी फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करत होते. सो डायरेक्टली जाऊन मी त्याच्या फर्स्ट फ्लोअरवर म्हणजे वरच्या डब्यातच बसले आणि तिथून पण आय थिंक अराउंड 20 मिनिट्सचाच ट्रॅव्हल होता युथेड सेंट्रलला. ट्रेनमध्ये बसलो आहे. मल्टी करन्सी कार्डचं रोड जाऊन मी बघीन आता, कारण की ते टॅप करायचं ते कार्ड. पण फायनली ॲम्स्टरडॅमला पोचलो आहे. आर्नेम सेंट्रल ट्रेन पकडली आहे आपण, जीचा सेकंड स्टॉप आहे युथेड सेंट्रल. ते सगळं फिगर आउट करण्यात इथे टॅप करायचं, इथे टॅप इन टॅप आऊट, आणि ते सगळं पण मजा आली. नवीन एक्सपिरियन्स काहीतरी. लगेचच 20 मिनिट्सचंच ट्रॅव्हल होतं. तिथे लगेचच युथेड सेंट्रलला पोचलेले. माझी मैत्रीण मला घ्यायला आलेली ट्रेन स्टेशनवर, आणि तिने एका पेपरवरती माझं नाव लिहून घेऊन ती आलेली. जसं पिकअप करायला लोक येतात तसं ती घेऊन आलेली. माझा ऑलमोस्ट हाफ डे ट्रॅव्हलिंग आणि पोचून आणि ह्याच्यात गेला होता, आणि लगेच अंधार होत असल्यामुळे ऑलमोस्ट 3:30 पावणे 4पर्यंत अंधार झालेला. पोचल्यावर थोडं खाऊन पिऊन असं सगळं आम्ही थोडं आवरलं. एका दुकानात त्यांनी असं मिनिएचर केलेलं क्रिसमसचं, जे एवढं सुंदर होतं. मला खूप आवडतात हे मिनिएचर्स. एक असा गावाचा सीन केलेला क्रिसमस टाईममध्ये, थोडाफार बर्फ पडला आहे, आणि हे दुकानं सगळी होती. परत मिनिएचरचीच खूप, आय थिंक इकडे हे खूपच फेमस आहे, कारण की मी UK तरी म्हणजे मला तरी नाही दिसले, असतील मे बी असतील, पण मला तरी दिसलेलं नाही आहे तेवढं. जिथे नेदरलँड्समध्ये खूप मिनिएचर्सचे असे होते काही केलेले. पुढच्या व्हिडिओमध्ये पण मला आठवते आम्ही एका दुकानात गेलेलो, तिकडे पण एवढे, तिथे तर खूपच, म्हणजे असे अख्खा रूम त्यांनी त्या कॉर्नर्समध्ये मिनिएचर्स बनवलेले. ते सही होतं एकदम. रात्रीच्या जेवणाला एवढे दमलेलो आम्ही दोघीजणी, आणि थंडी खूप होती. सो होतं की भाई खिचडी बनवू, सिम्पल जेवून झोपू. आता उद्या जे काही आहे ते बघू आपण, काही एवढं हे नाही. पहिला दिवस शॉर्ट होता पण खूप मजा आली. सेकंड डेचा आपण बघूया कसा आहे गंमत.